वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात सगळे? आय होप बरे असाल। तर आज आहे माझा एंगेजमेंटचा व्लॉग। तर हा इंट्रो आहे, म्हणजे आमचा एंगेजमेंटचा व्हिडिओ, इन्व्हिटेशन व्हिडिओ, आणि ते त्यांच्याकडूनच बनलेलं आहे। आणि आम्ही तयारीला लागलो होतो, ऑलमोस्ट एक दिवस राहिला होता आणि आम्ही पहिला म्हणजे माझी बहीण हे ट्रे तयार केली। मग आम्ही हळूहळू बांगडी बघायला गेलो, बांगड्याची खरेदी वगैरे, आणि मग तिथेच वडापाव खाल्ला आणि मस्त मग घरी आलो। आणि 4-5ला वगैरे आम्ही काय केलं, मस्तपैकी हातावर मेहंदी काढायची ठरवली। मी मेहंदी काढते, इथे मोठी आत्या वगैरे काढते। मग सगळे मी आता नाही काढणार आहे, मी उद्या काढेन। फक्त माझी बहीण आणि आत्या मावशी सगळेजण काढले। आणि त्यानंतर मग हे बघा, इथे आमची आत्या दाखवायली मेहंदी, आणि मग बघा तुम्ही। आणि मग ह्यानंतर ही अशी मेहंदी मी काढणार आहे माझ्यावर, आणि इथे मावशी वगैरे काढते मेहंदी, मावशीची पोरी वगैरे। बघा तुम्ही कंटिन्यू, खूप मज्जा येते असं। आता इथे माझी मेहंदी दाखवते मी। इतकी सुंदर काढली आहे ना माझ्या बहिणीची म्हणजे मैत्रीण नाही, तिची माझी मैत्रीण आहे ना, तिची एक मैत्रीण आहे, तिने काढली, खूप सुंदर रांगोळी काढली आहे। थँक्स फॉर दिस। आणि मग त्यानंतर रात्रीच्याला आमची आत्या आली होती, तिनं मला फेशियल करून दिलं, कारण उद्या माझा खास दिवस आहे त्यासाठी। बिकॉज मग आम्ही निघालो तिथे संध्याकाळी मंगळसाठी, कारण अरे पप्पा तू एवढं सगळ्यांसमोर कसं डान्स करायचं, एवढ्या सगळ्यांसमोर आहे नक्की। दाखवून मग तुम्हाला मंगल कार्यालय दाखवेन कसं आहे ते, कारण जरा स्पेशियस आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर मंगल कार्यालय आहे। आणि मग त्यानंतर मस्तपैकी मी तुम्हाला दाखवेन। हे बघा गाईज, इथे होणार आहे आणि थोड्या वेळातच आपलं हे चालू होणार आहे, काय म्हणतात, डेकोरेशन्स वगैरे चालू करते। आणि मग बघू आपण आता काय काय करायचं, पुढे पुढे मी तुम्हाला सांगत जाईन काय काय होणार आहे। कंटिन्यू गाईज। माझी बहीण बनवलेलं इन्व्हिटेशन कार्ड वगैरे तुम्हाला मी दाखवते। सो गाईज, आणि ते फोटोशूट केलं होतं कारण त्यांना द्यायचं होतं ना। सो इथे मी माझी बहीणच ब्लॉग करते, कारण मी तर घरी बिझी होते। सो तिच्या हातनं जेवढं झालं तेवढं तिने केलं आहे। सो गाईज, मी तुम्हाला आता रांगोळी तर दाखवली आहे वगैरे, आणि मग त्यानंतर थोडी माझी आत्याची मुलगी मदत केली, म्हणजे
सगळे आम्ही इथे आमच्या आत्याची पोरगी आणि माझी बहीण मैत्रिणी सगळे मिळून बाजूला आम्ही एंट्री करताना फ्लॉवर घेऊन फ्लॉवर सगळे अंगावर डोळ्यावर उडवत होते आणि त्यानंतर आम्ही फॅमिली स्टेज पण डान्स तुम्ही बघू शकता. आणि मागे इथे मला इतकं त्रास करायचं छोटे छोटे पोरं का करतात कळत नाही. लग्नात एंगेजमेंटमध्ये का इकडे तिकडे करत असतात काय माहिती लहान पोरं काय म्हणते काय सो गाईज इथं फोटोग्राफर आम्हाला इन्स्ट्रक्शन देत होता की इथे असं करा आणि फ्लावर घेऊन उभा राहावं. आणि तो मेन ते काय आहे ना तिथेच फ्लावर घेऊन प्रपोज करण्यास खाली बसून करायचं होतं. सो हा मेन एंगेजमेंटचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन होता. त्यानंतर माझा लुक बघू शकता तुम्ही गाईज. सो असं होतं हे सगळं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.